हाय, एकतास किचनमध्ये आपलं खूप खूप स्वागत आहे। आज आपण बघणार आहे हेल्दी असं मिल्क। आपण उशीर झाला मुलांना शाळेला की आपण दूध देऊन पाठवतो, पण हे दूध नुसतं पुरेसं नसतं। तर या ठिकाणी आपण दुधामध्ये थोडेसे इन्ग्रेडियंट ॲड करणार आहे ज्याच्यामुळे मुलांचं पोटही अर्धा ते 1 तास छान फुलफिल राहतं। आणि मग त्यासाठी आपण हे आज दूध बघणार आहे। तर या ठिकाणी आपण केळी घेतली आहे, मगज बी घेतले आहेत, खजूर, काजू, बदाम आणि तूप घेतलं 1 चमचाभर। या ठिकाणी तुम्ही मखानेही घेऊ शकता। मगज बी आहे ते ओमेगा 3 फॅटी ॲसिड असतं, त्यासाठी आपण त्यात घेतलेले आहे, पण त्याचं प्रमाण कमी घ्यायचं आहे, साधारणतः 1 चमचा, नाही तर कडवटपणा येतो। त्यामुळे या ठिकाणी आपण मखानेही ॲड करू शकतो। आता आपण खजूर हे आहेत ते बारीक चिरून घेतलेले आहेत बी काढून। आणि या ठिकाणी आपण इन्स्टंट असं हे दूध बघतोय, ज्याच्याकडून आपण काही भिजवलेलं नाही आहे। या ठिकाणी आपण कढईमध्ये तूप घेतलेलं आहे आणि सगळे जिन्नस केळी वगळता सगळे आपण परतून घेणार आहे, साधारणतः 30 ते 40 सेकंद, जेणेकरून कलर चेंज करायचा नाही आहे, पण ते परतून घेतल्यामुळे मिक्सरमध्ये त्याची छान पेस्ट होते। आणि जर लहान मुलं खात नसतील तर त्यांच्या पोटात ते व्यवस्थित जातं, ते आवडीने पितात। या ठिकाणी आपण छान परतून घेतल्यानंतर आपण एका प्लेटमध्ये काढून घेणार आहोत। आणि प्रथम आपण मिक्सरच्या भांड्यामध्ये हे सगळं जिन्नस फिरवून घ्यायचं आहे। केळी ह्याच्यामध्ये नंतर ॲड करायचे, जेणेकरून ह्याची छान पेस्ट होऊन जाते। आणि त्यानंतर आपण मग केळी याच्यामध्ये ॲड करणार आहात। आता ह्या बघा 30 ते 40 सेकंद झाले, छान आपण तुपामध्ये परतून घेतले। तूप घातल्यामुळे असं आपण दिलं तूप तर ते घेत नाहीत, तर अशा पद्धतीने तूप दिलं तर तेही पोटात जातं। आणि मुलांसाठी तूपही अतिशय उत्तम असं आहे। तर तुम्ही पाहू शकता ज्युसरच्या भांड्यामध्ये आपण ट्रान्सफर केले। लहान मुलांना तुम्ही देणार असाल तर तुम्ही साखर ॲड केली तरीही चालेल, जर मोठ्यांसाठी घेत असाल साखर नाही ॲड केली तरी चालते। तर प्रथम आपण पूड करून घेतली आणि त्यानंतर केळी ॲड केली तर त्याची पेस्ट छान होत नाही। तर त्यानंतर आणि आपण दूध घातलेलं आहे, साधारणतः आपण हे 1 ग्लास केलेला आहे। तर तुम्ही पाहू शकता हेल्दी असं मिल्क तयारही झालेलं आहे। तर हे दूध मुलांना नक्की आवडतं आणि छान अर्धा ते 1 तास त्यांचं पोटही फुलफिल राहतं। तर कसं वाटलं हे हेल्दी दूध नक्की कमेंट्स करून सांगा, लाईक सबस्क्राईब करायला विसरू नका। थँक्यू।